नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदी सिनेमा आणि कॉमेडी अभिनेता असरानी यांच्याबद्दल. हम अंग्रेज जमाने के जेलर है. शोले पिक्चर मधला डायलॉग आठवतो की नाही आठवतो? हां, तेच ते असरानी. हिंदी सिनेमा आणि कॉमेडी अभिनेता गोवर्धन असरानी, ज्यांना संक्षिप्त नाव असरानी या नावाने ओळखले जातात, यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी जयपूर, राजस्थान येथे झाला. त्यांनी सुमारे 25 वर्षापासूनही अधिक काळ, जवळपास 50 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत सहज काम केले आणि हास्यप्रद, समर्थन भूमिका तसंच काही वेळा प्रमुख भूमिका देखील साकारल्या. त्यांचे बालपण आणि शिक्षण. असरानी हे सिंधी कुटुंबातील होते. त्यांच्या वडिलांनी जयपूरमध्ये कापडाच्या कारखान्यात व्यवसाय केला होता. त्यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमधून झाली. नंतर त्यांनी राजस्थान कॉलेज जयपूर येथून पदवी घेतली. शिक्षण काळातच त्यांनी जयपूरमधील ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले, ज्यायोगे त्यांनी आर्थिक आधार मिळवला आणि अभिनयाबद्दलची आवड वाढवली. अभिनयासंबंधी औपचारिक शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII मध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या अग्रभागी येण्यापूर्वी अनेक चुका, संघर्ष आणि छोट्या छोट्या भूमिकांचा अनुभव त्यांनी घेतला. या काळाने त्यांच्या हास्यगुणांना तसेच अभिनयाची क्षमता वाढवली. असरानी यांनी 1960च्या दशकात अभिनयास आरंभ केला आणि लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा ठसा उमटला. त्यांच्या सर्वात स्मरणीय व उल्लेखनीय भूमिकांपैकी एक म्हणजे 1975च्या चित्रपट शोलेमधील अंग्रेज जमाने के जेलर हा संवाद आणि त्यांची भूमिका खूप छान ठरली. हास्यप्रधान चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या निराळ्या शैलीने प्रेक्षकांना भरपूर हसवले. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्या. त्यांच्या पूरक भूमिका खूप महत्त्वाच्या ठरल्या. अभिनयाबरोबरच असरानी यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. चला मुरारी हिरो बनने 1977 हा त्यांचा दिग्दर्शित चित्रपट आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या किंवा अभिनयातून योगदान दिलेल्या या कामांनी त्यांच्या कलात्मक क्षितिजाचा विस्तार केला आणि त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका स्वीकारण्याची जिद्द दाखवली. त्यांची अभिनयशैली म्हणजे सहज, स्वाभाविक आणि प्रभावी होती. त्यांनी अतिउत्तेजित किंवा अतिशय मोठ्या आवाजात अभिनय करण्याऐवजी किंचित साधेपणा व हास्यभरी व्यक्तिमत्वातून अभिनय केला. त्यांचा प्रभाव इतका होता की अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या हास्यप्रद शैलीचा अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हास्याला केवळ मजा म्हणून नाही तर कलेच्या रूपात मान्यता दिली. असरानी यांचे वैयक्तिक जीवन हे तुलनेने शांत व मोकळे होते. त्यांनी अभिनेत्री मंजू असरानी, पूर्वीचं नाव मंजू बन्सल, यांच्याशी विवाह केला. प्रसिद्धीच्या उच्च ठिकाणी असूनही त्यांच्या वृत्तीमध्ये कोणताही ताण, अहंकार किंवा मोठेपणा नव्हता. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांचा साधेपणा, विनम्रता आणि व्यावसायिक वृत्तीचं कौतुक केलं आहे. त्यांनी काळानुसार बदलत्या चित्रपटसृष्टीला तोंड देत आपल्या भूमिकांसाठी स्वतःला अनुकूल केले. विविध दशकांमध्ये त्यांनी काम केले आणि विविध प्रकारच्या सिनेमातून सुद्धा केले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत ते फक्त विनोद करून न राहता भूमिकेची गरज ओळखून अभिनय करायचे. त्यामुळे त्यांची भूमिका अधिक परिणामकारक ठरली. अभिनेता असतानाच त्यांनी खूप काही दिलं, पण जीवनाचे अनेकदा अनपेक्षित क्षण येतात. असरानी यांचे निधन 20 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथे झाले. त्यांच्या दानाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक युग संपल्याप्रमाणे वाटले, पण त्यांचा हास्यास्पद वारसा, त्यांनी दिलेली कामगिरी आणि स्मितहास्य अनेक काळ नवीन पिढ्यांमध्ये जपले जाईल. असरानी यांची कथा हे केवळ एका कॉमेडियनची कथा नाही, तर ती आहे परिश्रम, समर्पण, साधेपणा आणि अभिनयाची कलेची कथा. त्यांची क्षमता, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या कामातील सातत्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. जर आपण
एखाद्या चित्रपटातील अगोदर न दिसणाऱ्या समर्थन भूमिकेवर किंवा हास्यप्रधान भूमिकेवर असो, त्यात असरानी यांची छाप नेहमीच जाणवते. त्यांच्या चित्रपटांमधील हलकीशी मस्करी, वेळोवेळी झालेली कमालीची प्रतिमा आजही लक्षात येते. त्यांच्यापासून आपण शिकू शकतो की मोठेपणा नेहमी भूमिका मोठ्या करून येत नाही. कधीकधी साध्या स्वाभाविक अभिनयाने, नजाकतीने काम करूनही आपण मोठं प्रभाव उभं करू शकतो. त्यांच्या कामातून हेही स्पष्ट होते की हास्य आणि लयबद्धता हा अभिनयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच त्या माध्यमातून आपण बहुतांशदा जीवनातील गंभीर बाजूही हलकेपणाने हाताळू शकतो. अखेर आपल्या जीवनात हास्य हा एक अमूल्य निधी आहे आणि असरानी यांनी हे दाखवून दिलं की जगाला हसवणं हे केवळ मनोरंजनच नाही, तर ती एक कला आहे. त्यांच्या स्मृती सदैव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हलकीशे हसू उमटतील. तर मित्रांनो, हसा आणि निरोगी राहा, हसा आणि तुमचा ताण घालवा. आता विविध गावांमध्ये, विविध शहरांमध्ये, विविध गार्डनमध्ये हास्य क्लब सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटू एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.